शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा। संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश। महाडच्या ऐतिहासिक चौदार तळाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 55,79,00,000 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता। दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला चौदार तळ्याच्या जलशुद्धीकरणासोबत संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात निवेदन देऊन या संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष वेधले होते। हे निवेदन महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच DYSP काळे यांच्या उपस्थितीत महाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते। या निवेदनामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चौदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा उल्लेख करण्यात आला होता। हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे, असे त्या सत्याग्रहावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले क्रांतिकारी विधान सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठेचा लढा ठरले होते। त्याचप्रमाणे चौदार तळ्याच्या परिसरात वाढलेली शेवाळी, दुर्गंधी आणि अस्वच्छता याकडे लक्ष वेधत तात्काळ तळ्याची स्वच्छता, दुरुस्ती आणि परिसराचे सुशोभीकरण करून हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही निवेदनामधून देण्यात आला होता। संभाजी ब्रिगेडच्या या इशारावजा आणि आक्रमक आंदोलनात्मक निवेदनाची राज्यासह देशभरातील असंख्य वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांनी दखल घेत ही बातमी सर्वत्र प्रसारित केली होती। या माध्यमातून राज्यासह देशभरातील समाज बांधव आणि भीम अनुयायांकडून संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले होते। दरम्यान संभाजी ब्रिगेडने उपस्थित केलेल्या या भूमिकेला अनुसरून विविध राजकीय पक्षांनीही आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले। तसेच चौदार तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या ठिकाणाच्या जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी कालांतराने वाढत गेली। यानंतर महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी विशेष बाब म्हणून 55,79,85,653 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे। या निधीमधून करण्यात येणारी कामे महाड नगर परिषदेमार्फत केली जाणार आहे। यापूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून 7 कोटी रुपयांचा निधी या परिसरातील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून चौदार तळ्याचे सुशोभीकरण, तळ्याभोवती संरक्षक भिंत, तळ्यातील पाण्याचे जलशुद्धीकरण आणि परिसरातील विकास कामे केली जाणार आहेत। संभाजी ब्रिगेडने उपस्थित केलेल्या या प्रश्नानंतर आणि विविध राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर चौदार तळ्याच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याने इतिहासप्रेमी, आंबेडकरी जनता आणि भीम अनुयायांकडून समाधान व्यक्त होत आहे। शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा।